एकतर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत। लोकसभेमध्ये अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही। तो जनादेश होता आणि तो आम्ही मान्य केलेला आहे। परंतु लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेचे जे निकाल येणार आहेत ते लोकसभेच्या निकालाच्या विपरीत निकाल येणार आहेत आणि त्यामुळं मूळ मुद्द्यापासून जनतेची नजर अन्यत्र वळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य करून जनता पुन्हा आपल्या बाजूने येते का यासाठी वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करणं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना करते। जसा की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच्या संदर्भात काँग्रेसने पंतप्रधानांनी माफी मागावी अशा प्रकारचं आंदोलन केलं, वक्तव्य केलं आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागितल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी असं वक्तव्य केलं की माफी मागायची काय गरज होती। एका बाजूला माफी मागण्यासाठी आंदोलन करायचं आणि दुसऱ्या बाजूला माफी मागितल्याच्या नंतर माफी मागण्याची काय गरज होती असं म्हणायचं। याचाच अर्थ की मूळ मुद्द्यापासून नजर इतरत्र वळवणं हा आता काँग्रेसचा धंदा झालेला आहे आणि त्यामुळं त्यांचा DNA महाराष्ट्राचा काँग्रेसचा त्यांना आता दिसायला लागला। गेले 10 वर्ष या ठिकाणी काँग्रेसचे कधीही सीटं जास्त निवडून आले नाही आणि जर हिशोब लावला तर गेल्या 20 वर्षात काँग्रेस 25 वर्षात काँग्रेस स्वबळावर सरकार या ठिकाणी आणू शकली नाही आणि DNA म्हणायचा आणि अविचारी म्हणजे त्यांच्या विचाराशी सहमत असलेल्या पक्षाशी युती करून कशी तरी तडजोड करून सरकार आणण्याची कोशिश करायची, याला DNA म्हणत नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम जे आहे ते RSSला किंवा संघाच्या व्यक्तीला दिलं होतं, त्यात भ्रष्टाचार झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूक झाली म्हणून त्यांनी माफी मागितली असे राहुल गांधी म्हणतात। हे बघा, चूक झाली, नरेंद्र मोदीजींनी काय चुकीची माफी मागितली, तो संघाच्या विचारधारेच्या माणसानं तयार केला की अन्य कोणत्या विचारधारेच्या माणसानं तयार केला, तो एका कलाकाराला बनवायला दिला होता आणि बसवण्यासाठी दिला होता। त्याच्या पाठीमागं जेव्हा कधी देण्याची भूमिका होती तो नक्की कोणाला दिल्या जावं अशी काही भूमिका सरकारची नव्हती। परंतु ज्यांनी त्या ठिकाणी हा पुतळा बसवला त्यांनी तांत्रिकदृष्ट्या सगळ्या गोष्टीची तपासणी करून तो बसायला पाहिजे होता। तो बसवला गेला नाही। सरकारने कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अरेस्ट केलं आहे आणि चौकशीमध्ये ते जर दोषी सिद्ध झाले तर सरकार त्यांना सजा दिल्याशिवाय राहणार नाही कोर्टाला। राहुल गांधी यांनी असे म्हटले की महाराष्ट्रामध्ये सध्या सरकार आहे ते भ्रष्टाचारी आहे, पैसे देऊन आमदारांना फोडून हे सरकार तयार झाले आहे। त्या काळात काँग्रेसचं सरकार जे आहे ते राज्यात बसेल असं त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीनं कोणत्याही पक्षाला फोडलेलं नाही। जे काही त्यांच्यामध्ये असंतुष्ट आमदार होते त्यांनी त्यांचा पक्ष सोडला आणि आमच्याशी त्यांनी अलायन्स केलं। आम्ही कोणाचा पक्ष फोडला नाही, परंतु यांनी तर सरकार बरखास्त केलेत। 356 कलम खाली यांनी सरकार बरखास्त केलेत। राज्यातले सरकार बरखास्त केले तेव्हा यांना ही गोष्ट दिसली नाही। परंतु भारतीय जनता पार्टी कुठल्याही पक्षाला फोडण्याचं किंवा सरकार पाडण्याचं काम कधीही करत नाही आणि करण्याचं काही कारण नाही। त्यांच्यातल्या आपसातच्या लाथाळ्या त्यांनी त्यांच्या आमदाराशी जर कदाचित चांगले वागले नसतील, त्यांना न्याय दिला नसेल आणि त्यांचा पक्ष सोडून जर कोणी आमच्यासोबत येऊन सरकार बनत असेल तर ते त्यांना सहन न असल्यामुळं अशा प्रकारचे वक्तव्य ते करतात। साहेब, आतापर्यंत तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात लढलात आणि आता अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे अनेक जागांवर भाजपचे जे नेते आहेत ते कुठेतरी नाराज आहेत, चलबिचल पाहायला मिळते। संबंधित घाटगे यांनी तुतारीमध्ये आता पक्ष प्रवेश केलेला पाहायला मिळतो। हर्षवर्धन पाटील असतील ते नाराज दिसत आहेत, दुसरीकडे भालेराव असतील लातूरचे त्यांनी पक्ष प्रवेश केलेला, त्यामुळे कुठेतरी नाराजगी भाजपमध्ये खूप वाढली आहे। हे बघा, ही नाराजी नाही आहे, ही नाराजी नाही आहे। राजकारणामध्ये निवडणुका जेव्हा कधी अशा जवळ येतात तेव्हा प्रत्येक पक्षात थोड्याफार प्रमाणात अशा प्रकारची आवक जावक सुरू होत असते। हे काही आमच्याच पक्षात हे असं नाही आहे।
ही काँग्रेसमध्ये पण होती, ही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा होती आणि ह्या शिवसेनेमध्ये सुद्धाही. मागचा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळं पक्षात नाराजी असं म्हणल्यापेक्षा निवडणुकीच्या काळामध्ये जे काही थोडंफार इकडच्या तिकडं जाणं होत असतं त्यातला हा एक प्रकार आहे. अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगेमध्ये भेट झालेली आहे, त्यावर आता चर्चा वगैरे सुरू आहे. नाही, त्यांची भेट झाली ती वैयक्तिक स्वरूपाची होती. सरकारनं काही कोणाला असं तुम्ही त्यांची भेट घ्या आणि सरकारतर्फे काही असं निमंत्रण द्या असं नाही आहे. त्यांनी दोघांनी स्पष्ट केलं आहे की आमची वैयक्तिकरित्या भेट होती. पण दानवे साहेब भाजपचेच नेते आहेत, त्यांनाच कुठेतरी अडचण पडते, कारण की अजितदादा जिथे जिथे लढले होते म्हणजे राष्ट्रवादी लढली होती तिथे भाजपचे कॅन्डिडेट 2 नंबरला पाहायला मिळत होते. त्यामुळेच ही भाजपमध्ये चर्चा. हे बघा, देगलूरमधले सिटिंग MLA हे आत्ता भाजपमध्ये आले, त्याच्याकडं कोणाचं लक्ष नाही आहे. आणि आमचा एखादा पराभूत उमेदवार जर दुसऱ्या पक्षात गेला तर आम्हाला विचारणार आहेत तुम्ही, पण देगलूरचा सिटिंग MLA त्यांचा आमच्यात आला याच्यावर तुम्ही बोट ठेवत नाही. आमचा एखादा असलेला MLA अजून कोण्या पक्षात गेला नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पूर्णपणानं भारतीय जनता पार्टी अशा काही नेत्यांची काही जर नाराजी असेल तर त्यांच्याशी संपर्क साधेल, त्यांच्या काही नाराज्या असतील तर त्या समजून घेण्याचा प्रयत्न करेल. भाजप पूर्णपणानं सतर्क आहे. आम्ही काही कोणाला वाऱ्यावर सोडलेलं नाही. राजकारण करत नाही असं राहुल गांधी म्हटलेलं आहे. काँग्रेस द्वेषाचं राजकारण करत नाही. कशाचं? काँग्रेसने द्वेषाचं राजकारण केलं नाही हे जर आपण म्हणत असाल तर अमित भाईला हद्दपार केलं होतं. अमित भाईला जेलमध्ये जावं लागलं होतं. एक दिवस गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्रभाई मोदीला CBIच्या ऑफिसमध्ये बसावं लागलं होतं. पण बाहेर आल्याच्या नंतर संध्याकाळी जेव्हा पत्रकारांनी मोदीजींना विचारलं तेव्हा मोदीजीने फक्त नमस्कार केला, निघून गेले. काँग्रेसवर आरोप केला नाही आहे. आणि त्यामुळं सुडाचं राजकारण आम्ही नाही करत. सुडाचं राजकारण यांनी केलं. आणीबाणीच्या काळात या देशातल्या काँग्रेस सोडून बाकी सगळ्या राजकीय पक्षाला जेलमध्ये टाकण्याचं काम जर कोणा केलं असेल तर ते काँग्रेसनं केलं. आमचे नेते राजनाथ सिंगासारख्यांची आई आजारी असताना आणि त्यांचा मृत्यू झाला असताना त्यांच्या अंत्यविधीला राजनाथ सिंगाला सोडलं नाही. सुंदरराव सोळंके आमच्या जिल्ह्यातले, त्यांची पत्नी, त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या अंत्यविधीला त्यांना सोडलं नाही. हे सुडाचं राजकारण नाही आहे. भारतीय जनता पार्टी कधीही सुडाचं राजकारण करत नाही. अजितदादा आज कॅबिनेट बैठकीमध्ये अनुपस्थित होते. त्यांचा एकंदरीत आजार पण उद्भवलेला होता. त्या आजाराचं नाव होतं ब्रायकोडिस. तर एकंदरीतच यावरून आता विरोधक म्हणतात की दादा सातत्याने माहितीमध्ये नाराज आहेत, कारण कधी त्यांना डेंग्यू उद्भवतो, कधी अचानक त्यांना ताप होतो. त्यामुळे याच्यासाठी मला तुम्हाला डाटा काढून द्यावा लागेल की विलासराव, शरद पवार, पृथ्वीराज उद्धव ठाकरेच्या कॅबिनेटच्या मिटिंगला किती मंत्री कधी गैरहजर राहिले याचा डाटा तुम्हाला मला काढून द्यावा लागेल. एखादा मंत्री आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला जर हजर नसेल तर त्याचासुद्धा आम्हाला प्रश्न विचारला जातो. पण त्यांच्या काळामध्ये किती हजर होते याचाही डाटा मी तुम्हाला पुढच्या वेळेस काढून देईल. सर, आपल्या भाजपचे आमदार आहेत नितीश राणे यांनी आता वराह जयंती उद्या साजरी करण्याचा आवाज दिला आहे. कोणती? विष्णूचा अवतार असलेला वराह जयंती. मात्र आता मुस्लिम समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जाते, कारण मुस्लिम समाजामध्ये वराहाला कुठेतरी निषिद्ध मानलं जातं. हे बघा, तुम्ही त्याला वेगळं वळण देऊ नका. वराह हा सुद्धा एक प्राणी आहे आणि एखाद्या प्राण्याची एखादी जयंती जर कोणाला साजरी करावीशी वाटली तर कोणत्या समाजानं त्याच्याबद्दल कारण ते पृथ्वीच्या तलावर जन्माला आलेले प्राणी आहेत आणि त्याच्याबद्दल इतका द्वेष कोण्या समाजानं ठेवणं योग्य नाही असं मला वाटतं. मुस्लिम समाज डोळ्यापुढं ठेवून काही वराह जयंती साजरी करणं चाललं हा अर्थ काढणं चुकीचं आहे. हिंदुत्ववादाने त्यांचा गेल्या काही काळातला मुस्लिमांना सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न होतो, त्यामुळे ही चर्चा होती. काय वाटतं? नाही, या बातम्या आहेत. आम्ही सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा या देशाच्या पंतप्रधानाचा नारा आहे. आम्ही ज्या काही सरकारी योजना आणतो त्या साऱ्या योजना साऱ्या समाजासाठी लागू होतात. आता लाडकी बहीण सगळ्यांना मिळतं आहे पैसे. शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,000 रुपये सगळ्यांना मिळते. 5 किलो प्रति माणूस प्रति महिना फ्रीमध्ये हे सगळ्यांना मिळतं. आयुष्यमान भारत योजना
प्रत्येक माणसाला 5 लाख रुपये मिळतात. जाती धर्माचं राजकारण भारतीय जनता पार्टी कधीही करत नाही. तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचं उदाहरण दिलं, याच्यावर विरोधक टीका करतात की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जो निधी मिळणार होता तो कुठेतरी आता लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आल्यामुळे तो सरकारचा विषय आहे. कोणताही निधी कुणीकडे वळवला जाणार नाही आणि एखाद्या ठिकाणचा वळवला तर पुन्हा त्याच्यात टाकण्याची क्षमता सरकारच्या बजेटमध्ये तरतूद आहे. कुठल्या योजना बंद करून कुठली योजना चालू केली नाही सरकारनं, हे अनेक वेळेस आपल्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सर, भीषण वास्तव गडचिरोलीमध्ये समोर आले आहे. 2 मृत बालकांना आई वडील खांद्यावरती घेऊन जाताना पाहायला मिळाले. योग्य वेळी त्यांना उपचार मिळाले नव्हते, तसंच योग्य वेळी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती. काय सांगा? मला असं वाटतं की सरकारने अशा प्रकारच्या रुग्णवाहिका ग्रामीण भागात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अडचण काय आली नक्की मला सांगता येणार नाही, पण प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या रुग्णवाहिका आहेत. मला असं वाटतं की आता फार झाले नाही, फार झाले नाही. राहुल गांधी कह रहे हैं कि महाराष्ट्र का डीएनए कांग्रेस का डीएनए है और वो नफरत की राजनीति नहीं करती और महाराष्ट्र में अपनी सरकार एमपी की बनेगी कांग्रेस की बनेगी. अजित दादा, राहुल गांधी बोलतात ते मराठीत सांगितलं ना. राहुल गांधी बोल नफरत की राजनीति का डीएनए जो है वो कांग्रेस का है. देखिए मैंने पहले ही स्पष्ट कर दिया है कि 25 साल में कांग्रेस अपने बलबूते पे खुद की सरकार 25 साल में नहीं ला सकी. इसका मतलब महाराष्ट्र में कांग्रेस का डीएनए नहीं है, ये बात पहली समझ लो. उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी ने खुद के बलबूते पे सरकार लाई, लालू प्रसाद यादव ने खुद के बलबूते पे लाई, ममता बनर्जी ने उनके स्टेट में खुद के बलबूते पे लाई, इधर तमिलनाडु में वही है. लेकिन महाराष्ट्र में अपने खुद के बलबूते पे सरकार नहीं लाते, उसको तुम कैसे बोलेंगे कि वो डीएनए कांग्रेस का है? जो पार्टी का, जिस पार्टी की विचारधारा शिवसेना की कांग्रेस से मिलती जुलती नहीं है, उनके साथ अलायंस करके तुमने सरकार लाया, इसको डीएनए बोलते हैं क्या? उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज के पुतले को लेकर भी कहा कि प्रधानमंत्री ने माफी मांगी, उससे काम नहीं चलेगा, आपको पूरी जनता की माफी मांगी चाहिए और गलती इसलिए मांगी क्योंकि माफी इसलिए मांगी क्योंकि उनकी गलती थी और उसमें भ्रष्टाचार हुआ था. ये देखिए, एक दिन पहले कांग्रेस ने आंदोलन छेड़ा कि प्रधानमंत्री ने माफ़ी मांगनी चाहिए. प्रधानमंत्री ने उनके बोलने पे माफ़ी नहीं मांगी, प्रधानमंत्री ने खुद होकर उसकी माफ़ी मांगी, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज ये हमारा स्वाभिमान का विषय है. महाराष्ट्र की जनता दुखी थी, इसलिए प्रधानमंत्री ने माफ़ी मांगी. लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के पुतले पे से कोई भी पार्टी ने राजनीति नहीं करना चाहिए, ये भारतीय जनता पार्टी की धारणा है. मराठवाड़ा का एक मामला है कि रामगिरी महाराज का बयान को लेकर जो एफआईआर दर्ज हुई है, अब इम्तियाज जलील पूर्व सांसद है, उन्होंने चेतावनी दी है कि अगर सरकार ने 5 दिन में कार्रवाई नहीं की तो एक बड़ा आंदोलन होगा. और उन्होंने ये भी आशंका जताई है कि इनको महाराष्ट्र को सरकार से ही खतरा है क्योंकि वो सरकार के लिए कभी भी मुसीबत बन सकती है. कानून अपना काम कर रहा है. महाराष्ट्र पे कानून जो कार्रवाई होनी थी वो हो चुकी है. मुस्लिम समाज को सामने रख के कोई भी बयान नहीं किया गया. हम ये मानते हैं कि हिंदू हो, मुस्लिम हो, क्रिश्चियन हो, सिख हो, ईसाई हो, सब साथ रह के इस देश में अपने अपने तरीके से अपने अपनी पूजा कर सकते हैं. हम कोई किसी समाज को दुखी नहीं करना चाहते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.